नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गावे हरित करण्याचा संकल्प, पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड। महानगरपालिकेने नदीचं खोलीकरण, शुद्धीकरण आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। आता बघूया सविस्तर बातम्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागले असून नुकताच भाजपाने महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना शिंदे गट महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वे करून पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वेचे अनेक एजन्सी नेमत असतो। या सर्वे करणाऱ्या एजन्स्या काही लोकांचा सॅम्पल ज्याला म्हणतो तो फीडबॅक घेत असतो आणि त्याच्या अवलंबून आपलं मत बनवून तो अहवाल पक्षाचा जो कोणी नेता असेल त्याला सादर करत असतो। तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा असेल की विधानसभा असेल, अनेक राज्याच्या निवडणुका, या सगळ्या प्रायव्हेट सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी दिलेले जे अहवाल होते त्या सर्व 80% तरी हे चुकीचे ठरलेले। मग कारण काय? सर्वे जर असं बोलत होता गेली लोकसभेमध्ये शिवसेना भाजपला जास्त जागा येणार, 420 क्रॉस करणार, किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त जागा येणार, कमी का झाले? त्या अंदाज असतात, त्या अंदाजावर आपण राजकीय गणित बांधणं हे चुकीचं असतं। म्हणून हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात। म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ, तुम्हाला मान्य नाही असं आता सांगून काही नाही, तो वादाचा मुद्दा होऊ शकतो। म्हणून आता आम्हाला त्याच्यामध्ये कोणताही वाद घालायचा नाही। जे काही सर्वे होतात ते होऊ द्या, परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये युती होईल किंवा वेगळं लढलं जाईल किंवा इतर आणखी पक्ष बरोबर येतील, त्या टायमाला खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाला किती जागा आहेत आणि कोण कोणत्या ठिकाणाहून लढतोय याला महत्व प्राप्त होतं। आणि त्याच्यानंतरच मला वाटतं त्यानंतर येणाऱ्या सर्वेला काही बेस असणार। महाराणा एजन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन या एजन्सीची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी नवभारत अभियान संघटनेच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून या उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी संघटनेच्या वतीने एडियन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे। आम्ही दिनांक 3 जून 2025 पासून महानगरपालिका मुख्यालयासमोर महाराणा एजन्सी जी की मनुष्यबळ या ठिकाणी पुरवठा करते, त्यांनी 10-12 वर्षापासून इथं असणारे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत आणि वेगवेगळे कर्मचारी आहेत यांची आर्थिक पिळवणूक केल्याबद्दल त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी आमची स्पष्ट मागणी आहे। त्याचबरोबर त्यांनी आर्थिक अनागोंदी जी केली, जवळपास 22 कोटी रुपये यांनी कर्मचाऱ्यांचे हडप केलेले आहेत, ते तात्काळ वसूल केले पाहिजेत। त्याचबरोबर त्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि ज्या कर्मचाऱ्यांचे यांनी PF असेल, SI असेल व अन्य लाभ शासनाचा GST यांनी न भरणा करता स्वतःच गिळंकृत केलेला आहे, ती सर्वच्या सर्व रक्कम शासनाने तात्काळ वसूल केली पाहिजे। त्याचबरोबर सदर एजन्सीला जे कोणी वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असतील, त्यांच्याशी हातमिळवणी करत असतील, त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।
सदर एजन्सीवर तात्काळ 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना ईडी मार्फत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आम्ही याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करणार। माननीय कामगार मंत्री यांच्याकडे पण आम्ही दाद मागणार। त्याचबरोबर भविष्यात आम्हाला जर न्याय मिळत नसेल, माननीय न्यायालयामध्ये या प्रकरणासाठी आम्ही जाणार आहोत। कारण बरेचसे कर्मचारी हे 3-3, 4-4 महिने त्यांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे आणि या प्रकरणात सगळ्यात जास्त जर लोक असतील तर ते मागासवर्गीय लोक आहेत। म्हणजे एक प्रकारची त्यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रकारे त्यांची छळवणूक चालू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक महत्त्वाची हंगामी नदी असलेल्या सुखना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एक व्यापक व दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहे। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून तथा मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 मार्च 2025 पासून या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। सुखना नदी ही शहराच्या पूर्व भागातून वाहत जाऊन पुढे दुधना नदीला मिळते। ही नदी मुख्यतः पावसाळ्यात जून ते सप्टेंबरमध्ये वाहते, इतर कालावधीत ती कोरडी राहते। अलीकडील काळात वाढतं अतिक्रमण, सांडपाण्याचा विसर्ग व घनकचऱ्याचं अनियमित व्यवस्थापनामुळे नदीचं स्वरूप नाल्यासारखं झालंय। परिणामी शहरात पूरस्थिती उद्भवण्याचा धोका वाढलाय। या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेने नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। सध्या सुमारे 3 ते 4.5 किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे। या कामासाठी 3 पोकलेन आणि 4 जेसीबी यंत्र सातत्याने कार्यरत आहेत। महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या नियमित देखरेखीखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने हे कार्य वेगात पुढे सरकत आहे। नदीच्या दोन्ही काठांवरती विविध देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून हरितपट्टा विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे। यामुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि नदीकाठ अधिक सुंदर व सजीव होईल। सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा केवळ नदीचे मूळ स्वरूप पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न नसून शहराच्या पर्यावरणीय सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे। या प्रकल्प भविष्यातील पिढ्यांसाठी एक स्वच्छ, प्रवाही आणि पर्यावरणपूर्वक जलस्रोत निर्माण करणार आहे। महानगरपालिका सर्व नागरिकांना आवाहन करते त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन नदीच्या स्वच्छतेसाठी, अतिक्रमण टाळण्यासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी सक्रिय सहकार्य करावं। 5 जून रोजी सुखना नदी स्वच्छता अभियान आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात येणार आहे। या अभियानात नदीतील सर्व प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर कचरा गोळा करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत महानगरपालिकेतील सर्व विभाग सहभागी होणार आहेत। या मोहिमेत नागरिक, सेवाभावी संस्था, विद्यार्थी, हॉस्पिटल्स, बँक व इतर स्थापना यांनी देखील सहभागी होऊन नदीची स्वच्छता आणि पुनरुज्जीवनमध्ये हातभार लावावा असं आवाहन जी श्रीकांत यांनी केलं आहे। डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सून पूर्व डास प्रतिबंधात्मक धडक मोहीम मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा देवळाई परिसरातून माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते औषध फवारणी, डेंग्यू प्रतिबंधात्मक शपथ घेऊन धडक मोहीमला सुरुवात करण्यात आली। दिनांक 2 जून रोजी डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सून पूर्व डास प्रतिबंधात्मक धडक मोहीम मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या आदेशानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख शोहेब यांच्या सूचनेनुसार मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी झोन क्रमांक 8 सातारा देवळाईचे फवारणी कर्मचारी आशा वर्करमार्फत साई वृंदावन सोसायटी येथून माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते औषध फवारणी, डेंग्यू प्रतिबंधात्मक शपथ घेऊन धडक मोहिमेला सुरुवात केली असून विटखेडा गावमध्ये नगर तसेच दिनांक 3 जून रोजी वॉर्ड क्रमांक 105 आरोग्य केंद्र सादत नगर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी कांचन डोमाळे, इन्चार्ज सिस्टर दिशा मकासरे यांच्या उपस्थितीत सादत नगर गल्ली क्रमांक 9 पासून मोहीमला सुरुवात करून गल्ली क्रमांक 1 ते 12 मनपा शाळा राहुल नगर या ठिकाणी अबेटिंग, कूलर टाक्या, हाऊस चेक करून स्टिकर लावणं, पॉम्पलेट वाटणं, MLOIP गप्पी मासे व आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात यावा असं सूचना पर्यवेक्षक शेख अनवर यांनी दिल्यात व डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आली। यावेळी डॉक्टर आदित्य जोशी, मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई,
पर्यवेक्षक उमाकांत गायकवाड, चुन्नीलाल उदने, रत्नाकर साबळे, यचे हारणे, अभिषेक थोरात, गौतम सोनवणे, सुपरवायझर वंदना लोधवाल, शारदा जोगदंड, फवारणी कर्मचारी शेख तय्यब, अनवर, राहुल थोरात, राज गायकवाड, मनोज जगधने, भारत वाघ, रामनाथ रोकडे, आशा वर्कर सुनीता गंगावे, रजिया इनामदार, मथुरा रेसवाल, प्रतीक्षा कर्डक, कविता कुमावत, कविता मोकासे, वंदना नरवडे, सविता गवाई, शेख नसरीन व नागरिक उपस्थित होते। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर।
ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र। जिल्ह्यात वृक्षदान वाढवून गावे हरित करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला असून जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनचा औचित्य साधून प्रत्येक गावामध्ये 100 तर नगरपालिकामध्ये नगरपंचायत हद्दीत 200 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। या संदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सामाजिक वनीकरण व वन विभाग अशा सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली। या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमधाडे, उपवन संरक्षक सुवर्णा माने आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, सर्व तहसीलदार आदी सहभागी झाले होते। सुजान नागरिक समृद्ध निसर्ग असं या नावाने हे अभियान दिनांक 5 ते 15 जून या कालावधीत राबवण्यात येणार आहे। पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक 5 रोजी गावात वृक्षदिंडी काढून प्रारंभ करण्यात येणार आहे। त्याच दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावात 5 रोपे लागवड करून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल। प्रत्येक ग्रामपंचायत 100 वृक्ष तसेच नगरपालिका, नगर परिषद 200 वृक्ष लागवड करतील। यात नगरपालिका, नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, शासकीय दवाखाने, शासकीय कार्यालय, शासकीय पडीक जमीन व जिथे पाण्याचे स्रोत असेल अशा जागांवरती वृक्ष लागवड होणार आहे। गावात स्मशानभूमीत आवर्जून 25 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। गटविकास अधिकारी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करावयाचं आहे। प्रत्येक गावात तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, सामाजिक वनीकरण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात यावं। रोपांची उपलब्धता उपवन संरक्षक व वन विभाग यांच्याकडे जिल्ह्यात विविध ठिकाणी 2,83,965 रोपे तसेच विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांच्याकडे 1,50,000 रोपे असे एकूण 4,33,965 रोपांची उपलब्धता जिल्ह्यात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। सोलापुरात एका महिलेला जातीवरून शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदर प्रकरणी आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे। राहणार उंबरे वेळा, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। दलित महिलेला बेदम मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तिच्या गावातच राहणाऱ्या जातीवादी नराधमाने तिला शरीर सुखाची मागणी करत जातीवर शिव्या देत काठीने बेदम मारलेला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। मी आताच त्या पीडित महिलेला बोललो, या घटनेची चौकशी केली, तिची विचारपूस केली। धक्कादायक आहे की आज FIR दाखल होऊन ॲट्रॉसिटी ॲक्ट सहित अनेक कलम याच्यामध्ये लागलेले आहेत। गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला असून आरोपी अद्याप घरातच आहे, तो अटक झालेला नाही असं महिलेने सांगितलंय। त्याच्यामुळे सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना मी मागणी करतोय की तात्काळ या नराधम आरोपीला अटक करा। हा नराधम रघुनाथ भोसले याला तात्काळ याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। सकाळ होण्याच्या आत हा नराधम जेलच्या आत असला पाहिजे, अन्यथा पॅन्थर भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मी देतोय। राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने बघावं। महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग, गृहमंत्री यांनी या दलित अत्याचाराला गांभीर्याने घ्यावं। राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलाय का हा प्रश्न निर्माण होतो। दलितांवरती अत्याचार वाढत चाललेले आहेत। रांजणगाव, गणपती या भागामध्ये तिहेरी जळीत कांड झालंय। महिलेच्या हातावरती जय भीम गोंदलेलं आहे। आज 5 दिवस झालं तरी या महिलेची ओळख सुद्धा पोलिसांना पटलेली नाही। राज्यामध्ये दलितांच्या बाबतीत जी उदासीनता आहे ती गंभीर आहे आणि त्याच्यामुळे दलित या ठिकाणी टार्गेट होत आहेत। दलित महिलांना खुलेआम मारलं जातंय, मारहाण केली जाते। हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे।
लवकरात लवकर जर या प्रकरणातील आरोपीला अटक केली नाही तर राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गावे हरित करण्याचा संकल्प, पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड. महानगरपालिकेने नदीचं खोलीकरण, शुद्धीकरण आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.